नमस्कार मंडळी, सफरनामा बाय दिशा या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय। यासाठी आपण घेतलं आहे 1 किलो चिकन, 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ, चवीनुसार हळद, लाल तिखट 1 चमचा आपण टाकला आहे, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या मुठभर आपण घेतल्या आहेत व 1 चमचा जाडसर वाटलेलं धने आपण घेतला आहोत। 1 लिंबू पिळून घेतला आहे व हे सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून 1 तासभरासाठी मॅरिनेशनसाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत। त्यानंतर आपण एक हिरवी चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी आपण थोडंसं अद्रक घेतलं आहे, थोडं लसूण घेतलं आहे, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 कांदा कट केलेला, 1 चमचा जिरं व चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। व अशा पद्धतीने आपली हिरवी चटणी तयार झाली आहे। ही चटणी आपण चिकन फ्राय सोबत सर्व करणार आहोत। त्यानंतर आपण पॅन गॅसवरती ठेवून तेल गरम करूया। तेल गरम झाल्यानंतर एक पीस त्यामध्ये फ्राय करायला आपण टाकणार आहोत। अशा पद्धतीने पूर्ण पॅन भरून पीस टाकून झाल्यानंतर आपल्याला 5 ते 7 मिनिट याला फ्राय करायचं आहे व 5 ते 7 मिनिटानंतर आपण त्याला फिरवून घेणार आहोत व दुसऱ्या साईडने पण फ्राय करून घेणार आहोत। दुसऱ्या साईडने आपण त्याला फिरवून घेऊया व व्यवस्थित फ्राय करून घेऊया। चिकन व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता व हिरवी मिरची पण फ्राय करून टाकणार आहोत। अशा पद्धतीने आपलं चिकन फ्राय तयार झालं आहे। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, एकदा ट्राय करून नक्की बघा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत थँक्यू, टेक केअर, बाय बाय।